प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जंब पर वादवसु अंब पर रावण स अंब पर रघुकुल राज है। पौन बारी बाह पर शंभुरती नाह पर जो सहस बाह पर राम गिजराज है। स्वराज्य रक्षणाकरिता 2 पावलं मागे जात महाराजांनी 11 जून 1665 मध्ये पुरंदरचा तह केला। जड अंतःकरणाने 23 किल्ले मिर्झा राजाच्या पायांवर दिले। तहाच्या अटीनुसार महाराजांना औरंगजेबाला भेटायला आग्र्याला जाणे भाग होते। आपण इथे कोणत्याही संकोचाविना यावं, मनात कोणतीही चिंता बाळगू नये। मला भेटून तुम्हाला शाही सन्मान मिळेल, घरी परत जाऊ दिले जाईल, तुमच्यासाठी शाही खिल्लत दिली जाईल, असे खुद्द औरंगजेबाने आश्वस्त करणारे पत्र पाठवल्यानंतर राजे 5 मार्च 1666 रोजी निघाले। 9 मे 1666 रोजी आग्रा येथे पोहोचले। औरंगजेबाने जाणीवपूर्वक राजांचा अपमान करायला सुरुवात केली होती। 12 मे 1666 औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसासाठी जगभरातून राजे महाराजे सरदार आग्रा येथे जमले होते। सर्व प्रकारे राजांचं खच्चीकरण आणि अपमान करून राजांना डिवचायची औरंगजेब एकही संधी सोडत नव्हता। मुघल इतिहासात पहिल्यांदा भरल्या दरबारात एका वाघानं त्यांची लक्तर काढली। भरलेल्या मुघल दरबारात रामसिंगाने औरंगजेबाला कुर्निसात केला। शिवरायांनी मात्र आम्ही सरदार जागीरदार नसून एक राजे आहोत असे म्हणत औरंगजेबाला कुर्निसात केला नाही। औरंगजेबाने रामसिंगाला आदेश दिला की यांना यांचे जागी उभे करा। राजांना मागे उभे करण्यात आले। ज्यांना आपण पराभूत केले ते सर्व मुघल सरदार आपल्या पुढे रांगेत उभे आहेत। हा राजांना अपमान सहन झाला नाही। आलेलं शाही खिल्लत भर दरबारात उधळत राजे गरजले, असे खिल्लत आणि बक्षीस आम्ही कित्येकांना वाटतो। आमचा अपमान करण्यासाठी इथे बोलवले आहे काय? असे असेल तर मरण पत्करू, पण हा मराठा अपमान सहन करणार नाही, असे खडे बोल सुनावत भरल्या दरबारात औरंगजेबाला पाठ दाखवत हा सह्याद्रीचा नरसिंह ताडताड निघून गेला। दरबारासह औरंगजेब सुन्न होऊन पाहत होता। बापरे, काय हिम्मत, काय स्वाभिमान दाखवलाय महाराजांनी। अंगावर शहारे आले रायबा। कसलं खतरनाक, ते पण डोळ्यात डोळे घालून खुद्द औरंगजेबाच्या दरबारात। वाह! पण मग त्याने राजाला कैद केले ना, आणि राजे त्याच्या हातावर तुरी देऊन पण पसार झाले। जगाच्या इतिहासातील अनन्यसाधारण दिव्य पराक्रम म्हणजे महाराजांची आग्र्याहून सुटका। ज्या औरंगजेबाने सख्खा बाप, भाऊ, बहीण, मुली सोडल्या नाहीत, त्या क्रूर औरंगजेबाच्या मगर मिठीतून सुखरूप बाहेर पडणं ही असंभव घटना। तसा महाराजांचा प्रत्येक पराक्रम अद्वितीय, पण आग्राची गरुड झेप ही सर्वात उजवी घटना। अगदी अफजल खानाचा फडशा पाडण्यापेक्षाही उत्तुंग पराक्रम, तेही समशेर न वापरता। आजवरचे सारे पराक्रम राजांनी आपल्या मातीत, आपल्या मुलकात, आपल्या लोकांमध्ये, आपल्या भाषेत केले, आणि हा पराक्रम मात्र
हा पराक्रम म्हणजे संपूर्ण अनोळख्या जागी, खुद्द औरंगजेबाच्या घरात, त्याच्या लोकांमध्ये, म्हणून याची तोड नाही. आग्र्याहून सुटका म्हणजे शत्रूचा सखोल अभ्यास, प्रचंड दूरदृष्टी, काटेकोर नियोजन, कूटनीती, राजनीती, गनिमी कावा, योग्य माणसांची निवड, अशक्य वाटणारी योजना, काटेकोर अंमलबजावणी, या सर्वांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आग्र्याहून सुटका. नंतर राजांनी 360 किल्ले जिंकले, पण औरंगजेबाच्या जिव्हारी लागलेली ही घटना म्हणजे आग्र्याहून सुटका. शेवटपर्यंत त्याच्या मनातली ही सल घेऊनच तो या महाराष्ट्राच्याच मातीत संपला. ऑगस्ट 1666 रोजी शिवछत्रपतींनी आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर औरंगजेबाच्या कडेकोट पहाऱ्यातून गरुड झेप घेत आग्र्याहून राजगड गाठला. ज्या हवेलीत शिवछत्रपतींना 99 दिवस कैद करून ठेवले होते, ती हवेली आता सराय मुलुकचंद या नावाने प्रसिद्ध आहे. 357 वर्षानंतर हा ज्वलंत इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचावा, शिवछत्रपतींचा पराक्रम, शिवछत्रपतींचे चारित्र्य विचार नवीन पिढीपर्यंत रुजवावे, या उद्देशाने स्वराज्याचे पायदळ प्रमुख नरवीर सरनौबत पिलाजीराव गोळे यांचे 14वे वंशज आबासाहेब मारुती गोळे यांच्या संकल्पनेतून गरुड झेप मोहीम जन्माला आली. त्या हवेलीपासून ते राजगडापर्यंत ज्या मार्गाने कदाचित छत्रपती गेले असतील, त्या मार्गाने शिवज्योत घेऊन शिवविचारांचा जागर करत आबासाहेबांनी चालत जाण्याची ही मोहीम आखली. सुरुवातीला 1-2 मित्रांनी सुरू केलेली ही मोहीम आता ती त्यांची राहिलीच नाही. आता ती एक राष्ट्रीय सोहळा झाली आहे. हजारोच्या संख्येने तरुण, महिला, एवढेच काय तर अगदी 60 ओलांडलेले शिवप्रेमी या मोहिमेचे शिलेदार झाले. हवेलीपासून राजगडापर्यंत शिवज्योत घेऊन ही सर्व मंडळी घोडदळ, सायकलस्वार आणि शिवकालीन युद्धकलेचे प्रात्यक्षिक सादर करणारे शूरवीर या पथकांसह आग्रा ते राजगड चालत येते. 1310 किलोमीटरचे हे अंतर 4 राज्य आणि 57 शहरातून ही मशाल प्रवास करते. ठिकठिकाणी या मशालीचं उदंड स्वागत करण्यात येतं. शिवाजी महाराजांच्या जीवनावरील व्याख्यानं, शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे पोवाडे आणि युद्धकलेची प्रात्यक्षिक साजरी केली जातात. यावर्षी पुन्हा ही मोहीम निघण्यासाठी सज्ज झाली आहे. यंदा गरुड झेप मोहिमेच्या प्रयत्नांना भव्य दिव्य यश मिळाले. महाराष्ट्र शासनाने 17 ऑगस्ट रोजी शिवचातुर्य दिवस म्हणून साजरा करण्याचा शासकीय विशेष अध्यादेश जारी केला. त्यामुळे यंदा या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. उत्तर प्रदेश सरकारने ती हवेली सध्याच्या मालकांकडून करोडो रुपये खर्चून विकत घेतली आणि आता त्या जागी महाराष्ट्र शासन आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिवस्मारक बांधत आहे. भव्य दिव्य कार्यक्रमानंतर ही शिवज्योत घेऊन शेकडोच्या संख्येने मावळे निघतात. ढोलपूर, मोरेना, ग्वालियर, मोहना, शिवपुरी,
बदरवास, गुना, बीनागंज, बायोरा, पाचोर, शाजापूर, देवास, इंदोर, मानपूर, धामनोद नंतर मराठ्यांची ही फौज नर्मदा ओलांडत सेंदवा ठिकरी करत बडी बिजासन मातेच्या मंदिरात येते. तेथून सोनगीर, धुळे, मालेगाव, चांदवड, आडगाव, बिटको चौक, सिन्नर करत संगमनेरला पोहोचते. तिथून आळे फाटा मार्गे नारायणगाव, भोसरी करत शनिवार वाड्यावर येऊन पोहोचते. त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरातून पुढे लक्ष्मी चौक, गरवारे चौक, सिंहगड रोड करत वीरबाजी पासलकर चौकात येते. त्यानंतर खेड शिवापूर, नरसापूर, साखर करत राजगडाच्या विशाल माचीवर ही शिवज्योत पोहोचते. हजारोच्या संख्येने शिवप्रेमी शिवज्योतीचे गरुड झेप मोहिमेचे स्वागत करायला सज्ज असतात. त्या दिवशी पारंपरिक पद्धतीने साखर वाटून शिवाजी महाराज राजगडी पोहोचल्याचा आनंद उत्सव साजरा करण्यात येतो. मित्रांनो, यंदाही जेव्हा ही शिवज्योत आणि ही मावळे तुमच्या गावातून, तुमच्या गावाच्या वेशीवरून जेव्हा जातील, त्याचं उदंड स्वागत करा. शिवाजी महाराजांच्या घोषणांनी आसमंत निनादला पाहिजे, दुमदुमला पाहिजे, असा तुमचा सहभाग असला पाहिजे. जात, धर्म, कुठलाही पक्ष या सर्व भिंती जुगारून केवळ एक शिवकार्य म्हणून आपण सर्वांनी या मोहिमेत सहभागी व्हावे अशी आमची इच्छा. जय शिवराय. शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय. नमो पार्वती पते. हर हर